हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। कालच आपण एक सवयीबद्दल किंवा हॅबिट्सबद्दल व्हिडिओ केला, पण तुम्हाला इन डेप्थ काही लोकांना त्याचं लक्षात आलं नाही की त्याचे लॉंग टर्म परिणाम काय असतात कोणत्याही सवयीचे। तर आज मी तुम्हाला काही उदाहरणं देते तुम्हाला, जी मी स्वतः काही पेशंटना ट्रीट करते, माझ्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या एकूण मी अनेक वर्षांच्या सवयी बघितलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या एकूणच आयुष्यावर किंवा त्यांच्या आपण जनरली वृद्धत्वावर किंवा त्यांच्या इंडिपेंडन्सवर कितपत परिणाम झालाय हे आपल्याला कळेल। एक मुलगी जिला काही स्किन इश्यू होता, त्या स्किन इश्यूवर तिनं डॉक्टरांकडे न जाता ओव्हर द काउंटर मेडिसिन किंवा रील्समधून किंवा इंटरनेटवर सर्च करून असे मेडिसिन्स शोधले, ते मेडिसिन्स विकत घेतले आणि बऱ्याच दिवस ते स्किनचा प्रॉब्लेम वरून दिसायचा कमी झाला, व्हिज्युअली तो कमी झाला आणि तिला माहीत नव्हतं की त्या औषधामध्ये काय कंटेंट आहे, त्याचा काय उपयोग आहे, त्याचा काय साईड इफेक्ट आहे आणि ती घेत गेली आणि तिला असं वाटलं की तिनं सेल्फ क्युअर केलं स्वतःला। पण साईड बाय साईड तिचं वजन 10 ते 15 किलो वाढलं 3 महिन्यामध्ये। ती बेढप झाली, तिला श्वासाचा त्रास सुरू झाला आणि ह्या सगळ्या इफेक्टमुळे तिच्या पिरियड्सवर खूप मोठा इफेक्ट झाला आणि लग्न डिले झालं। लग्न डिले झाल्यानंतर पिरियड्सचा खूप मोठा प्रॉब्लेम असल्यामुळं चाइल्ड बेअरिंग याच्यासाठी आता खूप मोठा त्रास सुरू आहे, बरीच ट्रीटमेंट सुरू आहे आणि हे सगळं सेल्फ मेडिकेशनच्या सवयीमुळे झालं। अजून एक व्यक्ती जिला डायबिटीज डिटेक्ट झालेला होता साधारण वयाच्या 30व्या वर्षी, पण मला डायबिटीज नाही असं त्या व्यक्तीनं सेल्फ डिक्लेअर केलं की मला काही होणं शक्य नाही आहे आणि त्या व्यक्तीनं कोणतीही औषधं घेतली नाही। एक एक ऑर्गन डॅमेज होत गेला आणि एंड स्टेजपर्यंत ती व्यक्ती गेली। तिसरी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं अनेक वेळा अलार्म सांगून किंवा अलार्मिंग सायन्स समोर दिसत असताना की तुमचं वजन खूप वाढतंय, तुमच्या सिस्टीम्स व्यवस्थित चालू आहेत तरी तुम्ही वजन कमी नाही करत आहे असं सांगून सुद्धा त्या स्त्रीनं सतत इंटेक चालू ठेवला, आपल्या लाईफस्टाईलमध्ये काडीचाही बदल केला नाही आणि साधारण 15 वर्षानंतर सिव्हिअर गुडघेदुखी, सिव्हिअर ओबेसिटी आणि एकूणच फिरण्यावर प्रचंड रेस्ट्रिक्शन्स आणि सतत कोणती ना कोणती तरी पेन आणि सतत कोणता ना कोणता तरी डिस्कम्फर्ट त्यांनी आपल्या सवयीमुळं आता जोपर्यंत त्यांचं हे लाईफ आहे तोपर्यंत स्वतःला चिकटवून घेतली। अजून एक उदाहरण अगदी सर्रास बघायला मिळतं, बऱ्याचशा मुली जे डिलिव्हरीनंतर जे सप्लिमेंट्स असतात त्या घेत नाहीत, काही गरज नाही किंवा त्याची एक प्रकारची निग्लिजन्सची सवय आपल्याकडे जी आहे किंवा एक अप टू डेट राहणं की आपल्याला व्यवस्थित ते औषधं घ्यायला लागणार आहेत, आपल्याला त्या न्यूट्रिशनची गरज आहे, या अवेअरनेसची कमतरता म्हणून अनेक मुली सप्लिमेंटेशन घेत नाही, त्याच्यामध्ये त्यांची स्किन डॅमेज होते, हेअर डॅमेज होतो, अशा अनेक गोष्टी होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी सवयीशी रिलेटेड आहेत। आता हे जे लोक होते ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी निग्लिजन्स, दुर्लक्ष करणं किंवा मला काही होणार नाही आणि आहे ते आपल्या चुकीच्या सवयी कंटिन्यू ठेवून 15 ते 20 वर्षात सेल्फ डॅमेज केला। काही लोकांनी शॉर्ट ड्युरेशनमध्ये केला, काही लोकांनी लॉंग ड्युरेशनमध्ये केला आणि खूप सिरियस नोटवर मी तुम्हाला सांगते, जोपर्यंत आपण तरुण असतो किंवा जोपर्यंत आपण फिजिकली इंडिपेंडंट असतो तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचं आपल्याला काही वाटत नाही, पण जेव्हा आपण जेव्हा आपण कोणावर तरी डिपेंड नसतो तेव्हा तुम्ही आजूबाजूला उदाहरणं बघा। जर एखादी व्यक्ती फिजिकली फिट असेल किंवा वजन कमी असेल किंवा त्या व्यक्तीचं हँडलिंग जर व्यवस्थित करता येत असेल तर त्या व्यक्तीची सेवा शुश्रूषा ज्या काही आहेत त्या सहज करता येतात। व्यक्ती जर 80, 85, 90 किलोची असेल तर त्या व्यक्तीची सेवा करणं, शुश्रूषा करणं, त्याचा मेंटेनन्स ठेवणं, त्या व्यक्तीला अक्षरशः घरातून बाहेर हॉस्पिटलमध्ये नेणं, जर काही गुडघे डॅमेज झाले असतील, पाय डॅमेज झाले असतील किंवा सिव्हिअर पेन असेल तर घरातल्या घरात फिरणं सुद्धा इतकं भयंकर होतं आणि हे असं आहे की आपण आपल्या सवयींच्या तुरुंगामध्ये स्वतःला डांबून ठेवलेलं आहे आणि त्या सवयी आपल्याला आता आधी सवयींचे आपण गुलाम झालो आणि आता त्या सवयींमुळे जे आजार आहेत त्या आजारांमुळं आपण या सगळ्या त्रासाचे गुलाम आहे। याच्या विरुद्ध अगदी ड्रास्टिकली अगदी काटेकोर नियम पाळणारी माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतात, ज्यांना चुकीच्या गोष्टींना नाही म्हणता येतं, बरोबर गोष्टी ते अगदी ठामपणे पाळतात। असेच काही लोक माझ्या अवतीभोवती आहेत ज्यांनी स्वतःच्या आहारावर उत्तम नियंत्रण ठेवलं, जेव्हा काही खायचं तेव्हा मोजकंच खाल्लं, आपलं शरीर स्वच्छ कसं राहील आणि आपण
जोपर्यंत आपण या पृथ्वीवर आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहे, तोपर्यंत आपण अतिशय उत्तम पद्धतीनं इंडिपेंडंट कसं राहू शकू याचा विचार त्यांनी वयाच्या साधारण 30 ते 35व्या वर्षी सुरू केला. व्यवस्थित खाणं पिणं, व्यवस्थित स्क्रीनिंग आहे, जेव्हा गरज आहे तेव्हा पटकन डॉक्टरांकडे जाणं, त्यांचा योग्य तो सल्ला घेणं, त्यांनी जे दिलंय ते औषध व्यवस्थित घेणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी काटेकोरपणे पाळल्या कारण त्यांनी स्वतःच्या शरीराला महत्त्व दिलं, स्वतःला महत्त्व दिलं. एक आजोबा जे आता 86 वर्षाचे आहेत, त्यांनी आयुष्यभर कोणताही ऋतू असू दे त्यांनी त्यांचं वॉकिंग बंद केलं नाही, रात्रीचं जेवण खूप कमी केलं वयाच्या 40व्या वर्षानंतर, आणि अनेक गोष्टी अशा ज्या आहेत त्या त्यांनी बदलत नेल्या आणि आता वयाच्या 86व्या वर्षी ते अतिशय इंडिपेंडंट आहेत. अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांचे दात असू दे, त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम असू दे, विजन असू दे, हिअरिंग असू दे, या सगळ्या अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी स्वतःच्या सवयींनी प्रिझर्व केलेल्या आहेत. त्यामुळं सवयीचा इम्पॅक्ट हा आज उद्या एवढा तर असतोच, पण हा लॉंग टर्म इम्पॅक्ट आपल्याला आत्ता दिसणार नाही आहे. तुम्ही आज जर एखादी सवय बदलली तर तुमची पुढच्या पिढीला तुमच्या लक्षात येईल की ही व्यक्ती किती उत्तम पद्धतीनं राहिली आहे आणि त्याचे रिझल्ट त्याला आत्ता बघायला मिळतात. म्हणजे 40व्या वर्षी समजा आपण एखादी उत्तम सवय सुरू केली की नाही मी मितहारी होणार आहे किंवा मी हे काही मील स्किप करणार आहे, मी माझ्या ताटात ज्या वस्तू आहेत त्या माझ्यासाठी योग्य आहेत का, पोटात गेल्यानंतर त्याचं काय होणार आहे याचा विचार करणार आहे, एवढा जरी अवेअरनेस आपण स्वतःमध्ये आणला तरी आपण हे लिटरली जसं आपण रिकरिंग डिपॉझिट असतं ना, रोज आपण डिपॉझिट करतो त्याच्यामध्ये RD, रोजचे 500, 100, 200, 20 ज्याला जसे जमतील तसं रोजच्या सवयी ह्या तुमच्या हेल्थ डिपॉझिट आहेत. रोजच्या सवयीच तुम्हाला तुमचं म्हातारपण, तुमचं वृद्धत्व तुमच्यासाठी आणि तुमच्या आजूबाजूचे जे तुमचे काळजी घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सुखकर असणार आहे का त्रासदायक असणार आहे ह्या ठरवणारे आहेत. त्यामुळं तुमच्या स्वभाव दोष आणि तुमचे आहाराचे दोष किंवा तुमचे एकूणच आहार विहाराचे दोष हे काय असतील ते इमिडिएट ॲड्रेस करा, ॲडमिट करा की नाही माझ्यात हे दोष आहेत आणि ते आत्तापासून बदलण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही स्वतःसाठी, आणि आपण समाजप्रिय व्यक्ती आहे, आपण काही कुठे एकटे राहणारी व्यक्ती नाही आहे, त्यामुळं मला स्वतःला सुद्धा मी आनंदात पाहिजे, हेल्दी पाहिजे, आणि मी असल्यामुळं माझे घरचे, माझा समाज हा सुद्धा आनंदी पाहिजे, समाधानी पाहिजे. याच्यासाठी आपण मेहनत ही घेतलीच पाहिजे. तर आपलं तरुणपण तर आपण इंडिपेंडंट असतो, ते आपण कसंही काही करून थोडंफार आनंदी करू शकतो, पण म्हातारपण हे बाय दिस वे ऑर दॅट वे थोडंसं डिपेंडंट असतं. आणि तेव्हाची ही तयारी असं समजा, छंद जोपासा, काही आपल्याकडून दुसऱ्याला किती मदत करता येईल ह्या सवयी आत्तापासून सुरुवात करा. याचा तुम्हाला फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सोशल हेल्थ या सगळ्याच दृष्टीनं फार उपयोग होणार आहे. त्यामुळे सवयी बदला, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ऑब्झर्व करा की जे लोक काटेकोरपणे असे उत्तम पद्धतीनं जगत आहेत आणि त्यांना त्याचा बेनिफिट मिळतोच, मिळत नाही असं होत नाही, आणि त्याचे रिझल्ट दिसतात. तर फूड, सायकोलॉजिकल हेल्थ आणि सोशल हेल्थ या तिन्ही गोष्टीवर प्रकर्षानं लक्ष द्या आणि ह्या गोष्टी लगेच आजच्या आज बदलायला सुरुवात करा आणि आपलं फ्युचर आणि आपलं मेन वृद्धत्व एक छान सुखकर, आनंदी आणि इंडिपेंडंट करा. कारण हे आपल्या हातात आहे आणि आपण हे करू शकतो. बाकी अनेक गोष्टी हातात नसतात, त्याच्यासाठीही सुद्धा आपण प्रिपेअर्ड होतोय असं समजा, आणि ह्या सगळ्या गोष्टी वेल प्रिपेअर्ड करून ठेवा आणि एक छान आयुष्य पुढचं उत्तम जाईल. याच्यासाठी आजपासून ही सवयींची RD आजपासूनच सुरू करा. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.